जागा बघितल्यानंतरच ठरवलेलं होतं ना की मुंबईपासून लांब पाहिजे, शहरापासून लांब पाहिजे आणि कोकणात पाहिजे. कोकणात पाहिजे. कारण बायको पण कोकणची, मी पण, म्हणजे आपला DNA कोकणचा आहे. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज करा वगैरे पण तो विषय नाही राहिला. त्यांना फक्त कळवलं की माझं काम पूर्ण झालं, एकदा बघा, मोजा आणि घरपट्टी द्या. बघणं नंतर त्या बाकीच्या ज्या ऑफिसेस वगैरे तिथे जाणं, तर माणूस कंटाळतो. जर तुम्हाला सगळंच रेडीमेड आणि ट्रान्सपरंट मिळत असेल तर का नको. चिपळूणकर ज्या वेळेला मार्केटमध्ये प्रॉपर्टी टाकतो याचा अर्थ ती लिगली 100% परफेक्ट आहे. नाही तर तो ती करणारच नाही. म्हणजे ही गॅरंटी मला आहे, कारण मी त्याच्याबरोबर व्यवहार केला आहे. आता बाकी भलत्याच्यावर विश्वास ठेवून आपण द्यावे आणि नंतर काय प्रॉब्लेम झाला तर कुठे काय. मी आशिष माऊसकर, मूळचा महाडचा, राहायला ठाण्याला. वाईल्डलाईफ फोटोग्राफी करतो आणि वाईल्डलाईफ टुरिझममध्ये बिझनेस करतो. ही माझी मिसेस मुग्धा माऊसकर, ॲडव्होकेट आहे. मुद्दा असा होता की आम्ही मूळचे कोकणचे. कोकणामध्ये आता चुलत्यांमध्ये वगैरे जमिनी गेल्या, त्याच्यानंतर आमच्याकडे असंच काय जमिनी किती आहेत नाही आहेत माहिती नाही. मग असं ठरलं की आपण कोकणात जमीन घेऊया. मग 3-4 ठिकाणी शोधल्या. चिपळूणकरांची ओळख फेसबुकवरनं झाली होती. मग त्यांनी सजेस्ट केलेला हा प्लॉट. मग त्यावेळेला हा प्लॉट बघायला आलो. चिपळूणकरांनी स्वतः येऊन तो दाखवला, पसंत पडला, व्यवहार झाला. पण त्यात एक प्रॉब्लेम असा झाला होता की माझ्या नावावर सातबारा नव्हता. तर चिपळूणकर साहेबांनी ऑप्शन दिला होता की आपण सातबारा तुमचा बनवूया आणि तुम्ही आहे तशी ॲग्रिकल्चर लँडच विकत घ्या. पण मी म्हटलं नको, आपलं आहे तर तुम्हीच मला ते NA करून द्या. मग चिपळूणकर साहेबांनी ती NA करून दिली. मग आम्ही ती विकत घेतली. ज्या वेळेला व्यवहार झाला, मला वाटतं या सगळ्या प्रकारामध्ये 4-5 महिने गेले. मग ज्याप्रमाणे ठरले होते त्याप्रमाणे पेमेंट दिलं. कुठेही त्यांनी अडवणूक केली नाही. NA प्रॉपरली करून दिलं. फेन्सिंग बाउंड्री क्लिअर करून दिली. मग माझं पोझिशन झालं. याला झाली आज 8-9 वर्ष. मग त्याच्यानंतर एक डेव्हलपमेंट चालू केली. याच्यामध्ये बोरवाल्याला शोधण्यापासून ते सगळं चिपळूणकर साहेबांनीच केलं. त्यांनी बोर मारली पण. आणि मग आज झाले 6-7 वर्ष, नंतर काही लिगल प्रॉब्लेम आलेला नाही. मी गुहागरला बघितली होती, घाटाच्या खाली बघितली होती. पण त्याला काहींना अप्रोच रोड नव्हते, काहींचं ते पेपर प्रॉब्लेम, काहींचं क्लास 1मध्ये नव्हते. असं सगळे 17 प्रॉब्लेम पेपरचे होते. मग त्यामुळे ते सगळे आज ना उद्या, उद्या ना परवा करत करत ते कॅन्सल झाले आणि मग ही जागा घेतली. ही जागा आवडली मुळात. एवढी वर्ष धंदा करतो, माणूस बघून एवढं तर कळतं की काय. त्यामुळे ट्रस्टचा काय, आणि ट्रस्ट न ठेवण्यासारखं काय तुमच्याकडनं झालंच नाही प्रॉब्लेम. की बाबा पहिल्यांदाच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर मग आता पुढचा ट्रस्ट काय ठेव, असं स्टार्ट टू एंड कधी झालंच नाही. मग ट्रस्ट ठेवायला काय प्रॉब्लेम होता. कॉपरेशन खूप चांगलं मिळालं आम्हाला. तुम्ही मला हे पण काढून दिलं होतं ना, त्याचा सर्च रिपोर्ट काढून दिला होता. मला वाटतं आम्ही सजेस्ट केल्यानंतर तुम्ही पेपर नोटीस पण दिली होती.
तर म्हणजे तसं लिगली प्रॉब्लेम काही नव्हताच काहीच काही. नव्हता, काहीच नव्हतं. मला एकदाही तू कधी फोन करून सांगितलं नाही पैसे दे. मला एवढे पैसे आले की मी पाठवून देतो. तू एकदा मला आठवतच नाही की तुझा फोन आला की बाबा मला पैसे पाहिजेत. आलाच नाही ना. माझ्याकडे पैसे आले तू तर कधी कधी बोलायचं कशाला पाहिजेत पैसे, ते झाल्यावरच द्या. मी म्हटलं आपल्याकडे आहेत तर ठेवून घ्या. तसं फोनच तू केला नाहीस तर ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम काय? पैसेच मागायला फोन केला नाहीस कधी. नाही, आणि आम्ही इथे नवीन होतो त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी हा. होत्या म्हणजे इलेक्ट्रिकचा पोल घेणं किंवा ती पण तूच केलंस. हा म्हणजे हे मारून देणं, बोरवेलसाठी माणूस शोधणं. आणि त्यावेळेला जेव्हा बोर मारायच्या वेळेला स्वतः उपस्थित राहून ते सगळं बघणं हे खूप हे, कारण आम्ही मुंबईतच असायचो त्याच्यामुळे इथे जास्त जो काही व्हायचं ते तुमच्या ह्याच्यातनंच व्हायचं. तेवढं कॉपरेशन खूपच मिळालं होतं आम्हाला. जागा बघितल्यानंतरच ठरवलेलं होतं ना की मुंबईपासून लांब पाहिजे, शहरापासून लांब पाहिजे, आणि कोकणात पाहिजे. कोकणात पाहिजे. कारण बायको पण कोकणची, मी पण, म्हणजे आपला DNA कोकणचा आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला नाही. आम्हाला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम म्हणजे सगळीकडेच जातात तेव्हा इथेही जातो, बाकी काही विषय नाही. इव्हन आपली घरपट्टीसाठी पण आम्हाला अर्ज नाही करावा लागला. तू NA करून दिलं होतं, NAच्या जीवावर आपल्याला घरपट्टी पण मिळाली. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज करा वगैरे पण तो विषय नाही राहिला. त्यांना फक्त कळवलं की माझं काम पूर्ण झालं, एकदा बघा, मोजा आणि घरपट्टी द्या. त्याच्याबरोबर NAचा प्लॉटचा पेपर लावला. NA झाला की त्यांचा विषय संपतो. जे कोणी कोकणामध्ये जागा शोधतात त्यांना मी आपणहून तुझा नंबर देतो. बिलकुल 100% रेकमेंड करणार मी. माणसाला काहीच कसं प्रॉब्लेम नाही असतं झाला मला. की एखाद्याला मुंबईतनं इथे सारखं येणं, बघणं, नंतर त्या बाकीच्या ज्या ऑफिसेस वगैरे तिथे जाणं, तर माणूस कंटाळतो. जर तुम्हाला सगळंच रेडीमेड आणि ट्रान्सपरंट मिळत असेल तर का नको. लोकांचा प्रॉब्लेम हा आहे, लोकांना प्रॉपर्टी घ्यायला कुठेही आवडते, पण त्यांचा विषय असा असतो की 100व्या जागेवर या, त्याच्यानंतर पेपर्स व्हेरीफाय करा, मग तलाठी शोधा किंवा तलाठ्याला अप्रोच करा, किंवा पेपरसाठी तुम्हाला इथला लोकल वकील लागतो, आणि तो भेटलेला कोण चिटर आहे नाही आहे काय कळायचं. काहीच कळत नाही. तर त्याच्यामुळे तो त्रासच नसेल तर कशाला का नाही येणार लोकांना प्रॉपर्टी घ्यायला. नक्कीच येते. म्हणजे माझ्या मित्रांनी दोघा तिघांनी विचारलं माझ्या प्रोफेशनमधल्या की त्यांना जागा घ्यायची आहे गुहागर, रत्नागिरी. तेव्हा मी रिकमेंड केलेलं आहे की बाबा तुम्ही ह्यांच्याचकडे जा, कारण डोक्याला त्रास कमी असतो, डोक्याला तकतक कमी असते. फक्त तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम होत नाही. आणि जेव्हा ते बोलवतात तेव्हा मात्र सही करायला तुम्हाला जावं लागतं. बाकी डॉक्युमेंटेशन, पेपर नोटीस, बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी हे तेच करतात, आपल्याला काही राहत नाही. त्यामुळे 100% डोळे बंद करून यायचं, विश्वास ठेवायचा, काम झाल्यावर पेढे आणून द्यायचे, एवढं एकच काम आहे. फ्रॉम डे 1 टू पोझिशनपर्यंत कधी आमचा कुठल्या विषयावर वादच नाही. 7/12 पुरा माझ्या नावावर होईपर्यंत बरोबर होता. अजून काय पाहिजे होतं. मी इथे आल्यानंतर पेपरवर केलेले 3 कामं आहेत. एक मीटर नावावर करणे, घरपट्टी करणे, आणि ते आपण काय करतो ते तिकडे जाऊन दस्त. हां, या 3 गोष्टी फक्त मी आपणहून केल्यात, बाकी सगळे त्यांनीच करून दिले. दस्त भरायला पहिल्यांदा गेलो, आता तर तीच माणसं येतात आणि घेऊन जातात. घरपट्टीवाले तर फोन करतात, त्यांना GPay केलं म्हणजे आता काही विषयच नाही आहे. आता कुठेही जायचं नाही, काही नाही, काय नाही, आपलं मोबाईलवरनं पैसे भरले की संपलं. तुमच्याकडनं जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेताय ती 100% लिगल कन्फर्म केल्याशिवाय मार्केटमध्ये येतच नाही. ह्याच्याकडनं, भाईकडनं. बाकीच्यांचं नाही माहिती, मी बाकी कोकणबद्दल नाही बोलत आहे. चिपळूणकर ज्या वेळेला मार्केटमध्ये प्रॉपर्टी टाकतो याचा अर्थ ती लिगली 100% परफेक्ट आहे. नाही तर तो ती करणारच नाही. म्हणजे ही गॅरंटी मला आहे, कारण मी त्याच्याबरोबर व्यवहार केला आहे. आता बाकी भलत्याच्यावर विश्वास ठेवून आपण द्यावे आणि नंतर काय प्रॉब्लेम झाला तर कुठे काय करू. 5 out of 6 देऊ शकत नाही म्हणून 5 out of 5
काही प्रॉब्लेमच नाही तर स्टार तू 10 पैकी 10 मागचं 10 पैकी 10, 5 पैकी 5, 5 पैकी 5.